नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया ज्या वृद्धांचा आपल्याला सांभाळ करायचा आहे त्यांच्या नेमक्या शारीरिक आणि मानसिक गरजा तरी काय आहेत. गरजा समजून घेण्यापूर्वी आपण त्यांच्यामध्ये होणारे बदल आधी समजून घेऊया. शारीरिक बदलांचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं बघा की जसजसं वय वाढतं तसतसं त्यांच्यामधली ताकद कमी होते, पायामधली चालण्याची ताकद कमी होते, त्यानंतर हातामध्ये एखादी वस्तू खूप वेळ धरून ठेवण्याची ताकद कमी होते. त्याचबरोबरीने त्यांना एखादं काम सलग चालत केलं किंवा सलग उभं राहून केलं तर धाप लागण्याची शक्यता जास्त वाढते. अशा काही प्रकारचे शारीरिक बदल दिसून येतात. त्याचबरोबरीने दृष्टी कमी होते, सो लांबचं थोडंसं आपल्याला दिसेनासं होतं. त्यांना कानांनी ऐकू कमी यायला लागतं, आपल्याला खूप जवळ उभं राहून त्यांच्याशी बोलावं लागतं. अशा पद्धतीचा सुद्धा आपल्याला त्यांच्या बाबतीत विचार करावा लागतो किंवा त्या संदर्भातली आपल्याला काळजी घ्यावी लागते. त्याचबरोबरीने केस पांढरे होणं आहे, मग दात पडणं आहे, मग दात पडल्यामुळे न खाता येणं आहे, अशा सगळेच बदल राहतात. त्याचबरोबरीने अजून एक बदल त्यांच्या झोपेवर आणि भुकेवरही होतो बरं का. ही मंडळी झोप आणि भूक ह्या दोन्ही गोष्टींमध्ये नियंत्रण ठेवू शकत नाहीत. बऱ्याच म्हाताऱ्या व्यक्तींच्या बाबतीत आपल्याला असं लक्षात येतं की त्यांना रात्री खूप लवकर झोप लागते आणि पहाटे एकदम जाग येते आणि पहाटेपासून ती लोक जागीच असतात आणि मग कधीतरी दिवसा उजेडी 10, 10:30, 11 वाजता झोपणार, मग त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा बदलणार, असं काहीसं होण्याची शक्यता असते. त्याचनंतर भुकेवर सुद्धा परिणाम असा होतो की मुळातच थोडीशी चव कमी झाल्यामुळे जिभेची त्यांना खाल्लंही कमी जातं आणि भूकही कमी लागायला लागते. त्याच्यामुळे त्यांचा एकूणच आहारच कमी होतो. एका वेळेला पोटभर खाण्यापेक्षा या मंडळींना थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खाण्यासाठी जर आपण त्यांना दिलं तर ते जास्त त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. शारीरिक बदलांच्या बरोबरीने त्यांच्यामध्ये मानसिक बदलही बरेच दिसून येतात. त्यातला एक महत्त्वाचा मानसिक बदल म्हणजे त्यांचा वाढलेला विसराळूपणा आणि त्या विसराळूपणामुळे वाढलेली चिडचिड. जसं की मगाशी म्हटलं की झोप लागत नाही, भूक कमी लागते आणि त्यामुळे सुद्धा त्यांच्या स्वभावामध्ये एक वेगळ्या प्रकारचा चिडचिडा स्वभाव त्यांचा होण्याची शक्यता असते. आणि मग असे वृद्ध आपल्याला जाता येता काही बाई बोलू शकतात. अशा वेळेला मन आपण शांत ठेवणं आणि थोडंसं त्यांचं हे बोलणं एका कानाने ऐकणं एका कानाने सोडून देणं असं करणं हे आपलं काम आहे बरं. त्याबरोबरीने दुसरं जर आपण बघितलं तर काही वृद्ध हे खूप अबोल होतात. का बरं? कारण त्यांना असं वाटायला लागतं की आता माझी गरजच कुणाला उरली नाही आहे किंवा घरामध्ये कोणी नाहीच आहे मला बोलण्यासाठी. त्यामुळे खूप अबोल, खूप एकटेपणा काही वृद्धांना येतो. त्याचबरोबरीने असे वृद्ध ज्या वेळेला कोणी एखादी व्यक्ती समोर येते त्यावेळेला मात्र खूप साऱ्या गप्पा मारतील, तासनतास बोलतच राहतील, पूर्वीच्या काही आठवणी काढत राहतील. तर आता तुम्ही ह्या त्यांच्यासाठी तर एक हक्काचा मदतनीस आहात नाही का. त्यामुळे ते तुमच्याशी बोलल्याशिवाय थोडीच राहणार आहेत. तर काही वृद्धांच्या बाबतीत असं होऊ शकतं की ते तुमच्याशी तासनतास गप्पा मारतायत. अशा वेळेला सुद्धा हो आजोबा, हो आजी, मग त्यावेळेला काय झालं असं म्हणून त्यांना थोडंसं बोलतं करणं आणि आता आपली झोपायची वेळ झाली आहे किंवा चला आता आपली दुसऱ्या एखाद्या कामाची वेळ झाली आहे असं म्हणून तो विषय तिथे थांबवणं, असं कौशल्य तुम्ही मैत्रिणी आत्मसात करू शकता. त्याचबरोबरीने ज्या वृद्धांना एकटेपणा आलेला असतो त्यांच्या एकटेपणावर जर मात करायची असेल तर तुम्ही काय मदत करू शकणार आहात. तर त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणं किंवा त्यांना त्यांच्यातल्या एखाद्या चांगल्या कामाची स्तुती करणं, प्रशंसा करणं की तुम्हाला हे किती छान जमलं आहे, तुम्ही हे किती चांगलं लिहिलं आहे किंवा तुम्ही देवाचं किती छान करता सगळं, अशा पद्धतीने त्यांचं कौतुक करणं याने सुद्धा त्यांच्या मनाला एक वेगळ्या प्रकारची उभारी येऊ शकते आणि त्यांना त्यांच्या जगण्यातलं समाधान मिळू शकतं. सो अशा या मानसिक गरजा वृद्धांच्या जर आपण लक्षात घेतल्या आणि त्या पद्धतीने आपण त्यांच्याबरोबर वागलं तर तुम्हालाही तुमच्या कामातला आनंद मिळणारच आहे, पण तुम्ही त्यांच्याबरोबर असण्याने त्यांनाही त्याचा खूप आनंद होणार आहे बरं का.